हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल प्रेहान वर्ल्ड। मी आहे प्रेरणा आणि घेऊन आलेले आहे एक नवीन ब्लॉग। तर यस गाईज, आजच्या ब्लॉगची सुरुवात झालेली आहे किचनमध्ये। संडे आहे आणि चला आज काय काय करणार आहोत आपण, तर मी ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आपण आज बाहेर जाणार आहे छान असं फिरायला। तर चला स्टे ट्यून, स्टे कनेक्टेड बघा। आणि आता मी बनवते आहे डोसे, जे की मॅन्डेटरी असतं बऱ्यापैकी घरात संडेला। तर चला स्टे ट्यून, स्टे कनेक्टेड, ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि बघूया आपण आज कुठे छान असं पावसाचे दिवस होते कुठे फिरायला चाललो आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। हॅलो गाईज, तर आम्ही आत्ता आलेलो आहे काणिफनाथचं जे मंदिर आहे तिथं आलो आहे। आणि हे आहे बोबदेव घाटाच्या पुढे भिवरी म्हणून गाव आहे, तिथे आहे। तर तिथे आम्ही आत्ता आले, संध्याकाळचे 5:30 वाजले। आणि असं ॲक्च्युली थोडंसं हिल स्टेशनवर आहे ते मंदिर। खूप छान आहे, व्ह्यू लोकेशन सगळं खूप छान आहे। हेलो हेलो, ठीक आहे चालेल ना। आहे पाऊस चालू खूप छान, 6 वाजलेत। हॅलो, तिकडे घुसली म्हणून ती वाचली, नाही तर तिची बारी असतीच एखादी। मिक्सिंग वत कर असं थोडंसं, तुला नको वत ना, वत मग नारू का लिंबू टाक ना ह्याच्यावर, टाक बादल ते हात घालते। अरे हे खा, हे दिलं थोडंसं तुला, टाक ते ना, बस। पिठे. हे का? अजून देतो। हॅलो गाईज, तर मी आत्ता तुम्हाला भेटते खूप म्हणजे तो आम्ही गेलो होतो काणिफनाथला संडेला। आणि त्याच्यानंतर माझा ब्लॉग काय मी एंड केला नाही, कारण म्हणजे काणिफनाथला जायच्या वेळेसच माझी तब्येत पूर्ण डाऊन झाली होती। आणि आम्ही जातानाच मला वॉमिटिंग वगैरे होत होतं। आणि त्याच्यानंतर मग घरी आलो तर पूर्ण टोटली तब्येत डाऊन झाली, खूप जास्त फीवर होता। आणि त्याच्यानंतर उभंच राहता येत नव्हतं। आता ऑलरेडी 2 दिवस लेट झालेला आहे। आज आहे वेनसडे आणि हा ब्लॉग जाईल आता थर्सडेला। तर म्हटलं चला ब्लॉगचा एंड नाही केला तर ब्लॉगचा एंड करूया। जरा माझी तब्येत बरी वाटली मला आणि थोडंसं फरक पडला आहे। तर मेडिसिन्स वगैरे चालू आहेत माझ्या। बेसिक क्लायमेट चेंजेसमुळं फीवर वगैरे आला आहे, त्याचबरोबर वीकनेस आहे खूप जास्त। आणि
या इथे आली सॉफ्टीची पण तब्येत बरी नाही आहे. ॲक्च्युली क्लायमेटमुळेच एवढं खराब आहे ना की कुणालाच बरं वाटत नाही आहे. मायशीला पण सर्दी झाली आहे आणि तर आत्ता आज मला थोडंसं 1-10% बरं वाटतं आहे. तर म्हणलं चला ब्लॉग एंड करूया. ॲक्च्युली खूप दिवस झाले तो ब्लॉग मी एडिट करायचा ठेवला आहे. तर म्हणलं ब्लॉगचा एंड करूया आणि तुमच्यासोबत शेअर करूया की कानिफनाथ मंदिर बोगदेव घाटाच्या थोडंसं पुढे आहे. त्याच्या पुढे आहे कानिफनाथाचं मंदिर. तर खूप छान आहे. ॲक्च्युली हिल स्टेशनवर ते प्लेस आहे आणि छान वाटतं. खूप शांत वाईब्स येतात तिथे आणि वरती आहे खूप. तर गाडी तिथपर्यंत जाते. तर पुणे राहणार असेल तर नक्की एकदा तिथे जाऊन या. खूप सुंदर आहे मंदिर आणि खूप छान वाटतं. आणि तर हिल स्टेशनवर ते मंदिर आहे आणि तर ते मंदिर आहे ते हिल स्टेशनवर आहे त्यामुळे खूप छान वाईब्स येतात तिथे आणि खूप छान वाटतं. आणि पावसाच्या वातावरणात तर खूप सुंदर वाटत होतं. आम्ही एकदा म्हणजे आजूबाजूला पूर्ण असं झाडी वगैरे गावातून रोड आहे आतमध्ये जायला आणि तिथे ना आम्ही एकदा आहे ना तिथे मोराचे पण आवाज ऐकले होते. म्हणजे आम्ही नेहमी जात असतो तिथे. तर नक्की तुम्ही पुण्यात राहणार असेल किंवा पुण्यात जर तुम्हाला काही व्हिजिट करायचं असेल तर कानिफनाथचं मंदिर आहे तिकडे नक्की जाऊन या. दर्शन घेऊन या आणि छान असं एन्जॉय करून या. खूप छान प्लेस आहे. तुम्ही तिथे टिफिन वगैरेही घेऊन जाऊ शकता. त्याच्यानंतर मग तिथे आहे बाहेरच ते स्टॉल्स लावले तर तिथे एक भेळ मिळते एकदम. म्हणजे आम्ही ॲक्च्युली कधी तर स्पेसिफिक भेळ खाण्यासाठी सुद्धा तिथे जातो. एवढी सुंदर भेळ आणि त्याच्यावरचा जो रस्सा असतो तो खूप अप्रतिम असतो. आणि मी तर काही खाल्लं नाही कारण माझी तब्येत ऑलरेडी डाऊन होती. मी 2 दिवस काहीच जेवण नव्हतं, काहीच नव्हतं. तर तुम्ही तिथे जर गेले तर तिथली भेळ नक्की ट्राय करा. मटकी भेळ खूप सुंदर बनवतात. मटकी भेळ नक्की ट्राय करा तुम्ही तिथली. आणि चला तर अजून असंच काही छान असे पावसाळ्यात फिरायला जाऊया आपण. बट सेफ्टी घेऊन आणि सगळ्यांनी सेफ्टी घ्या. पावसात छान असं फिरायला जा. निसर्गाचा आनंद घ्या पण सेफ्टी घेऊन. कुठल्याही काय म्हणतात त्याला कुठल्याही अनोळखी ठिकाणी जिथं काय आपल्याला माहीत नाही अशा ठिकाणी पावसात उगाच फिरायला जाऊ नका. नको ते स्टंट करू नका. आईवडिलांची काळजी घ्या कारण खूप पुण्यात किंवा म्हणजे जवळपास खूप सारे इन्सिडेंट्स घडत आहेत. खूप चुकीच्या गोष्टी घडत आहेत. तर येस आत्ता काळजी घेणं आपल्या हातात आहे. फिरा, एन्जॉय करा बट काही गोष्टींची काळजी घ्या. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसं वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण एक छान नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.